अगं अगं आई, ऐक ना गं. माझी परीक्षा जवळ आली आहे आणि माझा काहीच अभ्यास झाला नाहीये. मला खूप टेन्शन आलं. मी काय करू? तुमच्याकडून हीच अपेक्षा होती बरं. वर्षभर सांगत होते, अभ्यास कर, अभ्यास कर. अभ्यास हा फक्त परीक्षेपुरता नसतो बरे, तो वर्षभर करायचा असतो. नमस्कार मित्रांनो. अशीच काहीशी टेन्शनची परिस्थिती फेब्रुवारी उजाडताच प्रत्येक घरोघरी आपल्याला दिसत असते. मुलांच्या परीक्षांची घरातली लगबग ही जोरदार चालू होते. घरातले वातावरण ह्या परीक्षांमुळे एकदम बदलून जाते. रोज घरामध्ये दंगामस्तीचे असणारे वातावरण बदलून त्याऐवजी ताणतणाव जाणवू लागतो. मुले खेळाऐवजी अभ्यासातच रंगतात. पण एवढे करूनही परीक्षा येताच काही ना काही गोंधळ हा होतच असतो. आपला परीक्षेचा अभ्यास पूर्ण झाला आहे असं शेवटच्या क्षणापर्यंत मुलांना काही वाटत नाही. असाच काहीसा गोंधळ आजच्या आपल्या कविता वाचनातून मी आज आपणासमोर सादर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काव्य वाचनाला. आजच्या कवितेचा विषय आहे परीक्षा. काय मी करू कसं सांगू बाई, काय मी करू कसं सांगू बाई, मलाच माझी लाज वाटे भारी. अभ्यासाविना होईन का पास, अभ्यासाविना होईन का पास, काय मी करू कसं सांगू बाई. फेब उजाडला परीक्षा आली, फेब उजाडला परीक्षा आली, अभ्यासाचा उरक काही होईना बाई. पुस्तक नोट्स सगळेच उणे, पुस्तक नोट्स सगळेच उणे, पाठांतर मात्र झाले बेदुणे. घोकून घोकून केला अभ्यास, घोकून घोकून केला अभ्यास, परीक्षेत पास होईना ही भीती खास. एक न दोन सगळेच विषय पाठांतरास. गणिताची वाटते भीती मज भारी, गणिताची वाटते भीती मज भारी, आकडेमोड करताना कसरत सारी. कधी केले नाहीत टेबल पाठ, कधी केले नाहीत टेबल पाठ, ह्यामुळे लागली गणिताची वाट. फॉर्म्युलाज आकडेमोड नाही लक्षात राहत, फॉर्म्युलाज आकडेमोड नाही लक्षात राहत, वर्गात बाईंनी फरमान काढले याचे वर्गात लक्ष नसते खास. फॉर्म्युलाज आकडेमोड ठेवली पाहिजे लक्षात, नाहीतर गणिताचा बँड वाजणार ना साक्षात. मराठी उडवे सगळ्यांची दाणादाण, मराठी उडवे सगळ्यांची दाणादाण, व्याकरण निबंध शुद्ध लेखनात नेहमी आमच्या चुका महान. इतिहासाच्या सन्नावळ्या नाही राहत लक्षात, इतिहासाच्या सन्नावळ्या नाही राहत लक्षात, कधी कोण जन्मला कधी गेला हे माहीत नाही साक्षात. इंग्रजीत होतात स्पेलिंग मिस्टेक्स भारी, इंग्रजीत होतात स्पेलिंग मिस्टेक्स भारी, पॅसेज रायटिंग प्रेजेस जातात डोक्यावरी. भूगोलाचाच होतो नुसता गोल भारी, भूगोलाचा होतो नुसता गोल भारी, गोल गोल फिरते पृथ्वी डोळ्याभोवती सारी. एकूणच काय साराच गोंधळ, एकूणच काय साराच गोंधळ, अभ्यासाची नुसती उडाली धांदल. परीक्षा आली तोंडावरी, परीक्षा आली तोंडावरी, तरी अभ्यासाची अजून नाहीच तयारी, तरी अभ्यासाची अजून नाहीच तयारी. आत्मविश्वास पार खचून गेला, आत्मविश्वास पार खचून गेला, आई बाबांनी तर परीक्षेआधीच माझा निकाल डिक्लेअर केला.